पहा सुखी जीवनाचा मंत्र। आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की जर प्रोस्टेट ग्रंथींचा जो आजार असतो त्यामुळे जर कमजोरी आली असेल तर काय उपाय करता येतील? आता खरं म्हणजे इतका छान प्रश्न तुम्ही विचारला, जे 50च्या वरचे आहेत ना पुरुष। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, दादर येथे रिझ्यूम नावाची अतिशय ॲडव्हान्स थेरपी, म्हणजे पहिले प्रोस्टेट काढायला कट करा, मग त्यामध्ये नपुसकता येणं अशा गोष्टी व्हायच्या, आता तसं नाही। फक्त एक सिंपल वेपर्समध्ये जातात आणि 3 ते 4 तासामध्ये त्या व्यक्तीला घरी जाता येतं आणि लैंगिक स्थितीतला देखील येत नाही। लवकरच आपल्याला दादरच्या एचजीएम सेंटरला हे येणार आहे। पण त्या अगोदर प्रोस्टेटचा काय संबंध आहे सांगूया। नक्कीच बघा, प्रोस्टेट म्हटलं की मी सर्वांना परत सांगतो, खूप जणांना काय वाटतं माझं प्रोस्टेट वाढलं, प्रोस्टेटला वय वाढल्यानंतर तुमचे केस पांढरं होणं साहजिक आहे, टक्कल पडणं साहजिक आहे, त्या ठिकाणी डोळे दिसून जसं कॅटॅक्ट होतं की मोतीबिंदू होतो ना, तसंच त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँडची एनलार्जमेंट होते। तर दुसरं महत्त्वाचं काय, त्या प्रोस्टेटच्या आजूबाजूला जेनायटो युरिनरी म्हणजे लिंगाला सप्लाय देणाऱ्या वाहिन्या आहेत, त्याला सप्लाय करणाऱ्या नर्व्ज आहेत, त्या कॉम्प्रेस होतात किंवा त्याला कुठल्या प्रकारे मेडिसिन सुरू केले तर त्यामुळे हे अल्फा ब्लॉकर वगैरे जे असतात त्यामुळं, किंवा हे बऱ्याचदा फिनास्टेरॉइडसारखे ड्रग इरेक्टाईल डिस्फंक्शन करत असतात, कमजोरी आणत असतात। पण याला देखील घाबरू नका की आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंटनी त्या इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणून, प्रोस्टेट कंट्रोलमध्ये आणून आपल्याला त्या ठिकाणी लैंगिक शिथिलता टाळता येते। आणि आता जसं मी सांगितलं, रिझ्यूम नावाची थेरपी 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला करून घरी जाता येतं। ना कट घेतला जातो, त्या ठिकाणी रिव्हर्स इजॅक्युलेशनही होत नाही, इरेक्शनही मेंटेन राहतं, ताठरताही मेंटेन राहते आणि तुम्ही तुमचं उर्वरित आयुष्य अतिशय चांगले सेक्शुअली ॲक्टिव्ह राहून जगू शकता।